रियल महाराष्ट्र 24 न्यूज, हम दिखाएंगे सच। महावितरण कंपनी मुंबई यांनी जो हैदराबाद एनसीसी लिमिटेड कंपनीला जे आदेश दिलेले आहेत, बाबा सगळी पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही हे स्मार्ट मीटर बसवण्याचे काम तुमच्याला देत आहोत, त्या अनुषंगाने ते हैदराबाद एनसीसी जी कंपनी आहे ही सब म्हणजे खाजगी कॉन्ट्रॅक्टरद्वारे कामे करून घेत आहेत, परंतु हे कामे पूर्ण फ्रॉड होत आहेत। त्या मीटरच्या संदर्भामध्ये प्रत्येक हे जे खाजगी कॉन्ट्रॅक्टर जातात आणि म्हणतात बाबा तुमच्या मीटर मध्ये फॉल्ट आहे, तुमचं मीटर काढून घ्यायचं आहे, नवीन मीटर बसवायचं आहे आणि तुमचे पहिले बिल जे आहेत ते पूर्ण नील शून्य करून देतो, तुम्ही आम्हाला 1000 रुपये द्या, 2000 रुपये द्या, अशा मागण्या करत आहेत जे की जे बसवतात ते वर्कर लोक वगैरे। त्या संदर्भामध्ये मी बसलो की बाबा सगळे जे भ्रष्टाचार चालू आहे एमएससीबी मार्फत, तो केवळ हे खाजगी कॉन्ट्रॅक्टदार करत नाही, तर ह्याच्या मागे हैदराबाद एनसीसी लिमिटेड कंपनी सुद्धा ह्याच्यामध्ये सामील आहे। त्याकरिता मी त्यांचा आदेश रद्द करण्यासाठी मी 2 दिवसापासून इथं आमरण उपोषणात बसलेलो आहे। त्या संदर्भात मी जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा मला एक आश्वासन दिलेलं आहे की बाबा तुम्ही सोमवारी जाऊन इथले जे अधीक्षक अभियंता यांना भेट द्या, ते तुमची राय निवारण करतील, परंतु मला असं वाटत नाही की बाबा ते निवारण करू शकतात। त्यांनी फक्त एवढं एकच करावं की सदरी हैदराबाद एनसीसी कंपनी जी लिमिटेड कंपनी आहे त्यांना दिलेला आदेश तात्काळ रद्द करून जे खाजगी कॉन्ट्रॅक्टर यांच्या मार्फत सब मीटर बसविण्यात येत आहे तरी ते त्वरित थांबवावे व पुराने जुने मीटरच बसवून द्यावे, एवढी ह्याच्यासाठी मी इथं आमरण उपोषण करत आहे। हैदराबाद एजन्सी जर समजा इथे रद्द नाही झाली, तुम्हाला न्याय नाही मिळाला, मला अजून पुढची भूमिका काय राहील? तर मी त्याचा माझा पुढचा पाऊल टाकण्याचा इच्छा म्हणजे तयारी आहे की मी इथं जर मला नाही परभणीमध्ये जर मला न्याय नाही भेटला तर मी इथून औरंगाबादला एक वार मी ट्राय करेल, तिथून जर नाही झाला तर मी आझाद मैदान मुंबई येथे तिथं सुद्धा मी आमरण उपोषणात बसण्यास तयार आहे। ही माझी पूर्ण तयारी आहे, त्यामुळे मी इथे लोकलला बसलेला आहे। कमीत कमी माझ्या परभणी जिल्ह्यामध्ये तरी हे भ्रष्टाचार काम होणारा भ्रष्टाचार रोखावा या संदर्भात इथं बसलेला आहे।